नमस्कार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी निवेदक अंगद गरुड विवाह संस्कार या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। काय आपण लग्नाला जाता, लग्नात होणारे विधी पाहता, अर्थात वर वधूंच्या पाठीमागे विवाह वेदीवर मामा उभे राहिलेले असतात, आतवणी होत असते, व्याही भेट होत असते नाही का, ते कंकण बंधन किंवा मंगळसूत्र बंधन ही विधी होतात। हे 29 पेक्षा जास्त विधी विवाह कार्यात होतात। ती विधी का होतात? अर्थात सप्तपदी ते 7 फेरे, 7च फेरे का? या प्रश्नांची उत्तरे विवाह सिरीज मध्ये मी तुम्हाला देणार आहे। आणि आज पाहूया कानपिळी, सुनमुख, साडे, पाळणा, करा आणि पाठवणी अर्थात विदाई याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि हां तुम्ही जर का आपले पहिले व्हिडिओ पाहिले नसतील ना, तर विवरण बॉक्समध्ये सर्वांची लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि एक विनंती आहे महत्त्वाची, आपण जर हे चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया विनंती आहे की आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आणि दुसरी विनंती अशी करतो परत की जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याची माहिती तुम्हाला आवडली, तर आपल्या परिजनांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पहा, तुम्ही जर का हे चॅनल सबस्क्राइब केलं आणि हा व्हिडिओ शेअर केला तर यातून मला फायदा होईल, मला अजून प्रेरणा, उत्साह वाढेल की या प्रकारची माहिती तुमच्याकडे पाठवण्यासाठी, म्हणून विनंती राहील। आणि चला आता जास्त तुमचा वेळ न घेता आपण जाऊया कानपिळणी या विधीकडे। कानपिळणी हो अर्थात कानपिळणी म्हणजे काय, आता विधी आहे का? नाही, तर हे प्रेमा खातीर, स्नेहा खातीर होत असणारा विधी। पाहिलं तर कन्यादानाच्या अगोदर किंवा होम झाल्यावर अथवा नवरदेव नवरी जेवणासाठी बसल्यावर हा विधी होत असतो। विधी म्हणजे ते नवरीचा भाऊ नवरदेवाचा मेहुणा, प्रेमळ मेहुणा, लाडका मेहुणा आपल्या दाजीचा असा कान पिंगाळतो, प्रेमानं बरं का, प्रेमानं कान पिंगाळतो। हा विधी खरं तर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त होतो। आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा विधी होत आहे। खूप प्रेमाचा विधी आहे आणि यामध्ये की नवरीचा भाऊ नवरदेवाचा मेहुणा असा कान पिंगाळतो आणि नवरदेवाला विनंती करतो, दाजी माझ्या बहिणीचा सांभाळ करा बरं का। आणि असं कान सोडत नाही, दाजीला वाटतं कान का सोडत नाही? हो, दाजी म्हणतो हो बाबा, मी तिचा खूप छान सांभाळ करणार आहे। मग म्हणतो काहीतरी मला बक्षीस म्हणजे त्याला काहीतरी भेट द्यावी लागते, रोख द्यावी लागते। मग मेवणा खुश होतो, दाजीपासून मग तो कान सोडतो नाही का। असा छान विधी आहे, मस्त मनोरंजन होत असतं ह्या विधीमध्ये आणि खूप आवडीचा विधी आहे। जसा नवरदेव कान पिंगाळतो तशी मेवणी नवरदेवाचा बूट घेऊन जाते आणि आपल्या ते तुम्हाला माहितीच असेल नाही का। आणि यानंतर पाहूया सुनमुख। सुनमुख म्हणजे वधूचं होणाऱ्या सुनेचं मुख अवलोकन करण्याचा विधी। घरातील आई, आत्या, मावशी, काकी ज्या वर परिवारातील महिला आहेत त्या वधूचं आणि वराचं मुख अवलोकन करतात। आता सुनमुख म्हणजे सुनेचं मुख पाहण्याचा विधी असतो आरशामध्ये। पण यामध्ये आपल्या इकडे ना सुनेचं आणि नवरदेवाचं दोघांचंही मुख पाहतात, काही हरकत नाही, खूप छान विधी आहे। यामध्ये असा आरसा समोर धरतात, त्यामध्ये वर आणि वधूंना असं जवळ घेतात आणि त्याचं मुख अवलोकन करतात। आणि मग ज्यावेळेस आत्या आपल्या घरातील जी महिला मंडळ आहेत वर परिवाराकडले, त्यांचं असं मुख पाहिल्यावर असं कान पिंगाळणी घेतात, म्हणतात काय छान जोडा आहे, माय कोणाची नजर लागू नये। बरं, आरशातच मुख का पाहतात? मुखावलोकन आरशातच का करतात? तर प्रतिबिंबाला नजर लागत नाही म्हणून होणाऱ्या म्हणजे शृंगारित असणाऱ्या वधूला कोणाची नजर लागू नये म्हणून त्या वधूचं मुखावलोकन करण्याचा विधी हा करतात। अर्थात मग तुमचा एक सुंदर फोटो जर तुम्ही सोशल मीडियावर टाकला आणि त्याला जर कोणी वाईट नजरेने पाहत असेल, काय छान दिसतोय, असे काही जरी टिप्पण्या करत असेल किंवा तोडत असेल, जळत असेल एकंदरीत, तरी काळजी करायची गरज नाही आहे, कारण की आपल्या समोरासमोर नजर लागण्याचा प्रकार आहे, पण प्रतिबिंब किंवा फोटोवर नजर लागत नाही। बरं, पूर्वी राजे महाराजे ज्यावेळेस बाहेर जायचे लढाईला वगैरे आणि खूप दिवसानंतर घरी यायचे, त्यावेळेस त्यांना एकदम घरच्यांना दाखवल्या जात नव्हतं, तर त्या तबकाजवळ थांबवायचे आणि घरातील व्यक्ती त्या तबकाच्या साहाय्याने त्याला पाहायचे। बरं, एक त्याबद्दलच सांगतो की शहाजीराजे महासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल। शहाजीराजे आणि महासाहेब जिजाऊ ज्यावेळेस शिवनेरीकडे जात होते आणि वाटतच त्यांना लढाईसाठी पुढे जावं लागत होतं आणि महासाहेब जिजाऊ गर्भवती होत्या। छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस जन्मले नव्हते, म्हणून शहाजीराजांना पुढे जावं लागणार होत। मग शहाजीराजांनी विश्वासराव अर्थात संभाजीराजे यांचे सासरे, हो शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांचे सासरे विश्वासराव, ते शिवनेरी किल्ल्यावर होते, त्यांच्याकडे शिवनेरी किल्ल्याची जिम्मेदारी होती। त्यांना जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शहाजीराजे पुढे गेले। अर्थात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर माँसाहेब जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शहाजीराजे पुढच्या लढाईला गेले. ते शिवाजी महाराज 3 वर्षाचे होईपर्यंत शहाजीराजे परत आले नाही, ना माँसाहेब जिजाऊला भेटायला ना शिवरायांना पाहण्यासाठी. मग ते सर्व विधी माँसाहेब जिजाऊंनी विश्वासरावांनी एकंदरीत त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरच झाले. मग एक दिवस बातमी आली की शहाजीराजे येत आहेत माँसाहेब जिजाऊंना आणि प्रेमळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी. त्यावेळेस मग काय उत्सवासारखं वातावरण झालं. मात्र विश्वासरावांनी काय केलं की ज्या वाड्यामध्ये किल्ल्याच्या समोरच एक मोठा तबक, त्यात पाणी ठेवलं आणि त्या तबकाजवळ शहाजीराजांना प्रथम बोलवण्यात आलं. मग माँसाहेब जिजाऊंना बोलवण्यात आलं. मग एकमेकाचं त्यांनी मुखावलोकन केलं. त्यानंतर ते दुसऱ्या वाड्यामध्ये हितगुंज करण्यासाठी गेले. आणि त्यावेळेस त्या सुखानं काही अघटित घडू नये, हो सुखानं सुद्धा अघटित घडत असतं, धक्का लागत असतो, ते होऊ नये म्हणून हळूवार मुख पाहण्याचा, हळूहळू मुख दाखवण्याचा विधी म्हणजे मुखावलोकन विधी असतो. तो मुखावलोकन विधी फार पूर्वीपासूनच केला जातो. तोच विधी आता आपल्या लग्नात सुद्धा वर वधूंचं सुनमुख पाहण्याचा विधी वर परिवारातील महिला करत असतात. चला आता लागलीच जाणून घेऊया साडे. खरं तर सुनमुख झाल्यानंतर, विहीन भेट झाल्यानंतर, इतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर लग्न मंडपातला शेवटचा कार्यक्रम म्हणजे साडे. आणि या ठिकाणी होतो तिसरा आहेर. तिसरा म्हणजे पहिला आहेर होतो कधी वर वधूंना हळदीचा, दुसरा आहेर होतो श्रीमंत पूजनाचा आणि तिसरा आहेर होतो साडेच्या वेळेस. आता या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण विधी होतो. तो कसा तर वधू परिवारातील एक व्यक्ती वर परिवारातील व्यक्तींच्या डोक्यावर पापड ठेवतात आणि हलकासा असा बुक्का, प्रेमपूर्वक असा बुक्का मारतात. का तर सांगतोच, एका गाडग्यामध्ये पापड टाकलेले असतात. असा आवाज जाईल असा गाडगं वाजवतो आणि म्हणतो, आजपर्यंत होती आमची, आता झाली तुमची, सांभाळ करा. मग तो व्यक्ती म्हणतो हो. म्हणजे अर्थात तो बुक्का कशासाठी तर लक्षात आहे का, आजपर्यंत होती आमची, आता झाली तुमची, कानामध्ये वाजून, म्हणजे डोकं कान सर्व जाग्यावर ठेवून बाबा आता आमच्या लेकीचा सांभाळ करा, हा सांगण्याचा साडेचा उद्देश असतो. मग त्यानंतर सर्वात शेवटी वर डोक्यावर सुद्धा अशी बुक्का मारला जातो, पापड ठेवून गाडगं वाजवलं जातं. वधू परिवारातील भाऊ किंवा घरातील कोणतरी व्यक्ती असतो. परत एकदा म्हणतो की आज होती आमची, आता झाली तुमची, सांभाळ करा. वर पुन्हा हो म्हणतो आणि सर्वांना मग खडी साखर आणि पान सुपारी देऊन हा साड्याचा कार्यक्रम. आणि चला आता लागलीच जाणून घेऊया पाळणा. पूर्वी लाकडाची भावली असायची, त्या भावलीला छान असे कपडे गुंडाळलेले असायचे आणि ते साड्यांचा पाळणा वधूची आत्या वर आणि वधूंच्या मध्ये बसायची आणि ती लाकडाची भावली ते लेकरू समजून त्या पाळण्यात टाकल्या जायचं. मग छान असे झोके द्यायचे. झोके देताना सर्व बाया मिळून सुंदर 9 कडव्याचा पाळणा म्हणायच्या. पाळणा झाल्यानंतर झू झाल्यानंतर त्या लेकराला घ्यायचं. वराची आत्या पहिल्यांदा घेते आणि त्याचं लेकराचं नाव ठेवते. नाव ठेवलं की छान अशा बुक्क्या कोणाला वराच्या आत्याला मारल्या जायच्या. मग ते नामांकन झाल्यानंतर मग त्या लेकराला सांभाळायचं. मग ती पहिल्यांदा वधू सांभाळते. मग तिला स्वयंपाक करायला जावं लागतं. त्यावेळेस ती म्हणते, अहो मला स्वयंपाक करायला जायचं आहे, बाळ रडतंय, त्याला थोडंसं घ्या. मग तो नवरदेव म्हणतो हो 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 बरं बरं घेतोय असं ते म्हटलं जायचं. छान विधी होता तो. ते विधी व्हायचे आणि त्यानंतर मग सर्व बायका एकमेकी छानपैकी नावं घ्यायच्या. उखाण्यात नाव घ्यायच्या प्रत्येकजण आणि असा हा पाळण्याचा विधी व्हायचा. आणि पाळणा झाल्यावर होत असतो करा. देवघरातील देवांचं अर्थात नवरदेव देवघरातील देवांचं दर्शन घेतो. त्यातील एक देव ज्याला रंगनाथ असे म्हणतात, म्हणजे लाडू खात असलेला श्रीकृष्ण त्यास उचलतो, सुपात ठेवतो, त्यास करा असे म्हणतात. ते म्हणजे काही धान्य वगैरे त्यात असतात आणि त्या धान्याचा करा सोकोण्या घेऊन जो निघतो गावच्या वेशीपर्यंत पाठीमागे पाहत नाही. म्हणतात पाठीमागे पाहू नये आणि तो करा कुठेच ठेवू नये. का तर माहिती नाही, तरी पण आतापर्यंत वधू आपल्या वडिलाच्या घरी अर्थात माहेरी राहत होती आणि आजपासून या क्षणापासून ती आता सासरी जायला निघालेली आहे आणि आता तिचं सर्वस्व सासरी आहे. आणि लग्नातील महत्त्वपूर्ण आणि शेवटचा विधी म्हणजे विदाई पाठवणे. खरं तर वर वधू दोन्ही परिवारातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतात, चरण स्पर्श करतात, प्रत्येकाचा आशीर्वाद घेतात. पुढील आयुष्य त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समृद्धीने जावं याकरिता सर्वांचा आशीर्वाद घेत पुढे जातात. त्या क्षणी वधू परिवारास आठवतं आजपर्यंत घरात
कुजबुजणारी, सर्वांचं मन जिंकणारी, आपल्या मधुर वाणीतून सर्वांना हितगुंज करणारी, आईच्या कामात मदत करणारी, वडिलांना काय हवंय काय नको नेहमी पाहणारी, भावाशी प्रेमपूर्वक भांडण करणारी, आजी आजोबाची काळजी घेणारी, सर्वांना माया लावणारी, घरातील वातावरण आनंदी ठेवणारी ती लाडकी परी आता माहेरचं घरटं सोडून, पित्याचं घर सोडून सासरी कायमची वसणार आहे. आता ती सासरची होणार आहे. तिच्या जन्मापासून आजपर्यंत सर्वांच्या मनी, सर्वांच्या ध्यानी, सर्वांच्या चेहऱ्यावर, सर्वांच्या मनात तिच्या आठवणी ताज्या होतात. म्हणून आई वडील भाऊ बहीण सर्वांना रडू येतं ज्यावेळी वधू जाते, आणि वधूसुद्धा खूप रडत असते. तिची पाठवणी करताना माहेरातील एक जोडपं, अर्थात लग्न झालेलं एक जोडपं असतं माहेरातील, जवळची व्यक्ती असते, ती तिची पाठवणी करण्यासाठी सासरी सोबत जातात. एक दिवस राहतात, दुसऱ्या दिवशी वापस घरी येतात. तिचं सुखरूप पाहून तिला आशीर्वाद देऊन असा पाठवणीचा कार्यक्रम असतो. एकंदरीत विवाहातील सर्व विधी हे 29पेक्षा जास्त विधी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या प्रत्येक विधीमागं काही ना काही कारण दडलेलं आहे. त्या कारणाचा शोध आपण कधी घेत नाहीत. आजकाल तर गेटकीन लग्न व्हायला लागलेत. अहो, लग्न कमी माणसात करा, घरातील तेवढेच लोक आणा, पण विधी का करत नाहीत हे मला कळत नाही. हे विधी काय अंधश्रद्धायुक्त नाहीत. हे विधी आपल्या पूर्व परंपरेपासून आलेले आहेत, आणि या विधीमध्ये कोणत्याच प्रकारची वावगं काही नाही असं मला वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही सूचना असतील त्यासुद्धा आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन. मी पुढचे व्हिडिओ करणार आहे विवाहाची जुनी पद्धत, ते तुम्हाला नक्की ऐकायचे आहेत, आणि हा व्हिडिओ आपल्याला सर्वांमध्ये शेअर करायचा आहे. धन्यवाद.